परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर येते। सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाला अशा प्रकारचा अहवाल आता न्यायदंडाधिकाऱ्यांनी सादर केलेला आहे। राज्य मानवाधिकार आयोगासमोर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे आणि या अहवालाची मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि पोलिसांना या संदर्भात नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। पोलिसांवर आता तरी कारवाई करावी अशा प्रकारची मागणी त्यानंतर सोमनाथच्या आईने केलेली आहे। आम्ही सुनावणीला उपस्थित होतो, परंतु आमची साहेबाची भेट झाली, परंतु आमचं काय बोलणं झालेलं नाही याच्यामध्ये। आणि जे आता गोपनीय न्यायालय दंड अधिकारी साहेबांनी ही सगळे तपास केलेले आहे, त्याच्यामध्ये सर्व खरं आलेलं आहे। आता त्या साहेबाच्या त्या चौकशीमुळे सर्व सत्य आता घटना समोर आलेली आहे, म्हणून ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। जे पोलीस आहेत ते ह्याच्यामध्ये दोषी पोलीस त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावं। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला अशा प्रकारचा अहवाल न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुपूर्द केलेला आहे। पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला मृत्यू आता स्पष्ट झाला आहे। मला असं वाटतं की यामध्ये सरकार आता उघडं पडलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये सरकारने थोडा संवेदनशील असावं। जो कोणी असेल, पोलीस असू दे की आम आदमी असू दे की उद्योगपती असू दे की कोणी असू दे, कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असू दे, कायदा समान आहे ही भूमिका ठेवायला पाहिजे। आणि एवढी दंगल नव्हती की ते कोम्बिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणी इतका त्या तरुणाचा जीव घ्यावा अशी परिस्थिती नव्हती, परंतु एका दलित तरुणांचा खून घेताना ते लपवणं हे मला वाटतं की पाप आहे। मी तर सातत्यानेच बोलत आले की महाराष्ट्राचा डेटा सांगतो, मी तर आता होम कमिटीवर आहे, केंद्र सरकारचा डेटाच सांगतो की देयर इज अ क्रायसिस। हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकारचा डेटा सांगतोय। त्यामुळे आणि क्राईम तो टीव्हीवर दिसतो ना रोज, हे काय मी सांगायचीच गरज नाही। रोज टीव्ही चॅनलला कुठल्या ना कुठला हत्या असेल, बलात्कार असेल, काहीतरी मारामाऱ्या असतील, या रोज वारंवार होत आहेत। खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे। पण मला महाराष्ट्राला हा प्रश्न विचारायचा आहे की गरिबांच्या जीवाची किंमत आहे की नाही। त्यांना कोठडीत बंद करून मारला त्या सोमनाथला, त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते, तिला खायला प्यायला काहीही नाही, तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभं राहिलं नाही। मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल। आम्ही अपुरे पडतो, आम्ही कमी पडतो, ते मान्य करतो मी, पण अशा जर हत्या गोरगरिबांच्या, दलितांच्या, मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान काय कामाचं।